तुम्ही जर बघितलं हे जे सगळं जे प्रकरण घडलेलं आहे हे प्रकरणचं कारण आहे एनर्जी ऊर्जा जे आहे ते 1850ला इंडस्ट्रियलायझेशन झालं, आधुनिकता आलं, त्यानंतर कोळसा, तेल आणि गॅस ह्याचा वापर खूप प्रमाणाने वाढलं। त्यामुळे हे जे 1850 पासून आता जे आम्ही 2022-23 ला आहोत हे सगळं स्पाइक झालेलं आहे। तुम्हाला हे दिसत असेल, हे जे वाढलेलं आहे हे सगळं ते आहे आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड एमिशनही वाढलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं जे क्लायमेट अनबॅलन्स झालेलं आहे। त्यामुळे 0.2 डिग्री सेल्सिअस 1880 ला 1850 ते 1880 ला ग्लोबल सरफेस टेम्परेचर 0.2 डिग्री सेल्सिअस होता। आज 2022 किंवा 2023 ला तो जाऊन 1.2 डिग्री सेल्सिअसला आला आहे आणि आपण हे नेक्स्ट 5 इयर्स 205 डेजमध्ये ते आपण किती 1.5 डिग्रीला जाणार आहोत। 1.5 डिग्रीला गेल्यानंतर लास्ट कॉल फॉर क्लायमेट ॲक्शन ह्याच्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय 1.5 डिग्रीला काय काय होणार आहे। आपलं जे अन्न आहे त्याच्यावर इफेक्ट होणार आहे, आपलं क्लायमेटमध्ये पाणीवर इफेक्ट होणार आहे, सीझन्समध्ये इफेक्ट होणार आहे, सगळीकडे ते इफेक्ट होणार आहे। त्यामुळे पहिला जो स्टेप आहे त्याला आम्ही म्हणतो हे एनर्जी लिटरसी। एनर्जी लिटरसी इज द फर्स्ट स्टेप टू मिटिगेट क्लायमेट चेंज। हे आमचे डॉक्टर चेतन सिंग सोलंकी IIT बॉम्बेचे फाउंडर आहेत। हे फाउंडर एनर्जी स्वराज फाउंडेशनचे आहे। त्यांनी हे एनर्जी लिटरसी ट्रेनिंग त्यांचं डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ऊर्जा साक्षरता ही हवामान कमी करण्यासाठी पहिली पायरी आहे। त्यामुळे हे आमचं QR कोडवरून तुम्ही लिंकला जाऊन ते सगळं रजिस्टर करा आणि ते एनर्जी लिटरेट व्हायचं। कारण की एनर्जी लिटरसी नाही केल्यानंतर तुम्हाला एनर्जी हा जो गोष्ट किंवा हे टॉपिक आहे ते लक्षात येणार नाही आणि ते झाल्यानंतर तुम्ही तुमचे इनोव्हेटिव्ह आयडियाज करून त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता। त्यामुळे एनर्जी लिटरसी व्हावे। थँक्यू।